बीड तालुक्यातील अंथरवण पिंपरी तांडा या ठिकाणी सासरच्या लोकांनी प्रिया राठोड या विवाहितेला चटके देऊन गळा आवळून अमानुष प्रकारे क्रूर हत्या केली। या राक्षस प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी या घटनेतील आरोपींना कठोर शासन करून फाशी द्यावी यासाठी आज विवाहितेच्या घरच्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन निवेदन दिले। घरगुती हिंसाचाराचे प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढलेले आहे आणि घरगुती हिंसाचार करून आपल्याच घरातील सुनेला बायकोला घरगुती हिंसाचार करून तुम्ही या ठिकाणी पोलिसांच्या कार्यालयात आला होता, गुन्हा दाखल झाला होता। आता किती लोकांना अटक आहे आणि आता मागणी काय काय सांगा। सर मला एक मुलगी होती, एक मुलगा होता। मी 10 लाख रुपये मुलीला हुंडा दिला, 2 लाखाची लाल गाडी दिली, त्याचं नाव सांगता येणार नाही मला। 2 तोळे सोनं दिलं, ते 2 वर्ष होत आले लग्नाला, 1-6 महिने बरं ठीक ठेवले माझ्या मुलीला। नंतर माझ्या मुलीला चांगलं सचिन राठोडनी आणि अनिता संतोष राठोडनी ह्यांनी चांगलं छळ चालू केला। ते भावजाईबरोबर प्रेम करत होता, त्याच्यासाठी ते माझी मुलगी जाग्यावर धरली, त्याला तू माझ्यासमोर असं करतोस। ती म्हणली माझ्या बापाला मी बोलिते तुम्ही असं का करता मी असताना, तर तू काय तुझ्या बापाला बोलितेस, तुझा बाप आणण्याच्या आधीच तुला मी जीव मारून टाकते। जसं ते माझ्या मुलीला जीव मारलेत, तडपून माझ्या मुलीला मारलेत ना, त्या हिशोबाने त्या चौघाला पण तडपून मारायला पाहिजे आणि तो एक पण वापस नाही यायला पाहिजे, त्यांना फाशीची शिक्षा पाहिजे सर, मला बाकीचं काही नको। आणि हे माझं मागणी एवढी आहे पहिल्यापासून अजून त्याच्या परिवारात मला म्हणले नोकरदार आहे म्हणून एवढा हुंडा घेतला फशीला आणि नंतर त्याला खर्चायला पैसे पुरवायचे नाही, ते राहायचं नाशिकला। माझी मुलगी राहायची अंथरवण पिंपरी तांड्यामध्ये, एकटी राहायची, रानातलं काम करायची, मोलमजुरी करायची, पैसे नाही पुरायचे। लहान मुलीला दवाखान्याला सुद्धा पैसे द्यायचे नाही, की त्याला मेकअपचा सुद्धा कधी आणून दिला नाही। माझ्याकडून 8 दिवसाला 10,000 20,000 काय मागणी आता माझी मागणी एकच आहे की जसं माझे प्रिया राठोडला त्यांनी मारले तसं त्यांना मारायला पाहिजे, त्यांना फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे, एवढी माझी मागणी आहे।